पश्चिम आशियातील युद्धाच्या 22व्या दिवशी नेमकं काय घडलंय याचा सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। पश्चिम आशियातील युद्धाला 22 दिवस पूर्ण झाले। यात इराणने अनेक महत्त्वाचे नेते गमावलेत। अशातच अमेरिकेने आता एक निर्णायक पाऊल उचलले। अमेरिकेने आणखी 5 महत्त्वाच्या इराणी अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बक्षीस जाहीर केले। दुसरीकडे इराणची भूमिका देखील नरमल्याचं दिसू लागलंय। होर्मुझमधून कोणाची जहाजं वाहतूक अडवलेली नाहीत असं इराणने जाहीर केलंय। त्यामुळे 22 दिवसांनंतर आता हे युद्ध समाप्तीकडे वाटचाल करू लागलंय का, पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेचं मोठं पाऊल। 5 इराणी अधिकाऱ्यांवर 1 कोटींचं बक्षीस। इराण म्हणतंय होर्मुझमध्ये जहाजं अडवलेली नाहीत। युद्धाला 22 दिवस उलटून गेल्यानंतर आता दोन्ही बाजूंच्या ताकदीचा खरा अंदाज येऊ लागलाय। इराणच्या मिसाईल ड्रोननं गेले 22 दिवस अमेरिका इस्रायलचं टेन्शन चांगलंच वाढवलं होतं। तर अमेरिका इस्रायलनं आजवर इराणचे अनेक महत्त्वाचे नेते गारद केले। त्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेईंसह वरिष्ठ नेत्यांचा खात्मा करण्यात आलाय। शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात तर IRGCचे प्रवक्ते जनरल मोहम्मद नाईनी यांचाही मृत्यू झालाय। इराणनंच याची पुष्टी केली आहे। तर युद्ध सुरू झाल्याच्या दिवसापासून म्हणजेच 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई, रिअर ॲडमिरल अली शामखानी, मेजर जनरल मोहम्मद पाकपोर, मेजर जनरल अब्दुल रहीम मौसवी, ब्रिगेडियर जनरल अजीज नसीर जादेह, ब्रिगेडियर जनरल मोहम्मद शिराजी, ब्रिगेडियर जनरल हुसैन जबाल अमेलियान, ब्रिगेडियर जनरल रेजा मुजफ्फरी निया, ब्रिगेडियर जनरल मोहसेन दारेबागी, ब्रिगेडियर जनरल गुलाम रेजा रेजायान, ब्रिगेडियर जनरल बहराम हुसैनी मुतलाक, ब्रिगेडियर जनरल सालेह असादी, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी मोहम्मद बसेरी। तर 17 मार्चच्या हल्ल्यात राष्ट्रीय सुरक्षा सचिव अली लारिजानी, बसीज निमलष्करी दलाचे कमांडर गुलाम रेजा सोलेमानी आणि अली रेजा बयात यांचा मृत्यू झाला। तर 18 मार्चच्या हल्ल्यात गुप्तचर मंत्री इस्माईल खातीब यांचा खात्मा करण्यात आला। 20 मार्चच्या हल्ल्यात IRGCचे प्रवक्ते अली मोहम्मद नाईनी आणि मेहदी कुरेसिनी या इराणी अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला। तर आता अमेरिकेनं आणखी 5 इराणी अधिकाऱ्यांविरोधात 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय। त्यांच्याबाबत त्यांचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस दिलं जाईल। 5 जणांपैकी प्रत्येकी एकाची माहिती देणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस दिलं जाईल। शिवाय जो माहिती देईल त्याची ओळख गुप्त ठेवली जाईल। तसंच त्याला इराण सोडून जाण्यास मदत केली जाईल असंही आश्वासन देण्यात आलंय। IRGCचे कमांडर अहमद वाहिदी, खातेमुल अनबिया सेंट्रल हेडक्वार्टरचे प्रमुख अली अब्दुल्लाही, IRGC एअरोस्पेस फोर्सचे UAV कमांडर सईद अघाजानी, IRGC सायबर इलेक्ट्रॉनिक कमांडचे प्रमुख हमीद रेजा लाशगारियन, तर IRGC इंटेलिजन्स ऑफिसचे कमांडर माजिद खादेमी यांच्यावर बक्षीस जाहीर करण्यात आले। तर यापूर्वी इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामनेई यांच्याबाबतही माहिती देणाऱ्याला बक्षीस दिलं जाणार आहे। मात्र अद्याप मुज्तबा नेमके कुठे आहेत याबाबत अमेरिका इस्रायलला अद्याप माहिती मिळालेली नाही। मुज्तबा हे अमेरिकन हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर रशियात उपचार सुरू असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती। मात्र ठोस माहिती शोधण्यात अद्याप अमेरिका इस्रायलला यश आलेलं नाही। दुसरीकडे अनेक महत्त्वाचे नेते गमावलेल्या इराणच्या भूमिकेतही जरा बदल होताना दिसतोय। इराणनं आजवर होर्मुझमधून जगाला तेलाचा 1 थेंबही मिळणार नाही अशी कठोर भूमिका घेतली होती। इराणनं आता मात्र होर्मुझमधून कोणतेही जहाज अडवण्यात आलेलं नाही असं स्पष्ट केलंय। केवळ अमेरिका, इस्रायल आणि त्यांना मदत करणाऱ्या देशांची जहाजं मात्र रोखण्यात आली होती असाही खुलासा इराणनं केलाय। याला दुजोरा मिळतोय तो एका अहवालातून। त्या अहवालानुसार युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझमधून सुमारे 90 जहाजांची वाहतूक झाली। यातील बहुतांश जहाजं इराणची होती जी तेल घेऊन चीनला पोहोचली असा दावा करण्यात आला। तर भारताची जहाजं इराणनं होर्मुझमधून जाऊ दिली होती। इराणनं युद्धात अलिप्त राहिलेल्या देशांच्या जहाजांना जाऊ दिलंय। भारत, चीन, पाकिस्तान, तुर्की या देशांचे झेंडे असलेल्या जहाजांना विशिष्ट मार्गाने जाण्यास परवानगी देण्यात आली आहे। आता इराणनं जपान आणि कोरिया या देशांच्या जहाजांनाही परवानगी दिली आहे। होर्मुझची सामुद्रधुनी बंद नाही। इराणच्या बाजूने जाणाऱ्या समुद्री मार्गावर इराणचं नियंत्रण असणं हे स्वाभाविक आहे। आम्ही आमच्या बाजूने शत्रूंच्या जहाजांना कसं जाऊ देऊ शकतो? इतर देशांची जहाजं सामान्यपणे जाऊ शकतात, परंतु त्यांना तेहरानशी वाटाघाटी कराव्या लागतील। इराणच्या दिशेने येणाऱ्या या देशांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाईल।
आम्ही हा मार्ग बंद केलेला नाही. आमच्या मते तो खुला आहे. तो फक्त आमच्यावर हल्ला करणाऱ्या देशांच्या जहाजांसाठी बंद आहे. थोडक्यात इराणनं आता इतर देशांना होर्मुझमधून जाण्यास सवलत दिली आहे. मात्र तेहरानची वाटाघाटी केल्यानंतरच यात जपान आणि कोरियाच्या जहाजांना सवलत मिळाली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आम्ही आडमुठेपणा करत नाही हे सांगू इच्छितो. शिवाय वाटाघाटींसाठी आमची दारं खुली आहेत असं सांगून या युद्धावर तोडगा काढण्यासही इच्छुक दिसतोय. मात्र त्याचवेळी इराणनं आधीच स्पष्ट केल्यामुळे पुन्हा हल्ला होणार नाही याची हमी मिळाल्याशिवाय इराण हल्ले थांबवणार नाही हेही स्पष्ट आहे. मात्र जगासाठी इराणच्या नव्या भूमिकेमुळे एक दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.